नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, पुढच्या वर्षी लवकर या या आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या घरी विराजमान होण्यासाठी येत आहेत गणपती बाप्पा. त्यामुळे आत्तापासूनच त्यांच्या येण्याचा वेध आपल्या सर्वांना लागला आहे. गावाकडे मुलांनी कुंभार मामाच्या घरी जाऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती हेरून सुद्धा ठेवली आहे. पण एका बाजूला लहान पोरांचा उत्साह ओसाडून वाहत असला तरी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांची शासकीय परवानगी काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्या धावपळीला थोडासा हातभार लावण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऑनलाईन कशा पद्धतीने शासकीय परवानगी काढता येते. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवू शकता, म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. पहिल्यांदा गुगलवरती यायचंय आणि गुगलवरती तुम्हाला सर्च करायचंय महाराष्ट्र पोलीस सिटीजन पोर्टल. पोर्टल ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक नंबरला जो तुम्हाला ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीचं ऑफिशियल पेज ओपन होईल. इथे बघा, इथे वरच्या साईडला तुम्हाला ऍक्च्युअल जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे. खरंच ती वेबसाईट ऍक्च्युअल आहे का नाहीये तर ते तुम्ही इथून पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे: होम, अबाउट, सिटीजन चार्टर, सिटीजन इन्फॉर्मेशन, ऑनलाईन सर्व्हिसेस, लॉस्ट मोबाईल इन्फॉर्मेशन अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे महाराष्ट्र पोलिसांची. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला इथे खाली यायचंय. याच्यामध्ये लास्ट थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन, याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे तुमचं पेज ओपन झालेलं आहे CCTNS, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, तर याच्यामध्ये हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर इथे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे क्रिएट सिटीजन लॉग इन. याच्यावरती तुम्हाला लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती फिल करायची आहे. आता मी माझी माहिती फिल करतो. आता जे इथे तुम्हाला प्रत्येक नावाच्या पुढे जो रेड कलरचा स्टार दिसतोय ना मित्रांनो, तो स्टार म्हणजे ते कंपल्सरी आहे. ते भरलं नाही तर हा फॉर्म पुढे जाणार नाही. आता इथे माझा लँडलाईन नंबर नाहीये, तर लँडलाईन नंबर नसल्यामुळे तुम्हाला लँडलाईन नंबर टाकता येणार नाही. माझ्याकडे नाहीच आहे त्यामुळे मी टाकत नाहीये. त्यानंतर आता मी तुम्हाला पुढचं सांगतो. फादर नेम किंवा हस्बंड नेम आहे, तर तिथे तुम्हाला टाकायचंय की जे काय असेल ते. तुमचा जो काय मेल आयडी आहे तो मेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, जे काय तुमचं जेंडर असेल ते. तुमचा मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि पुढे प्रोसेस करायची आहे. इथे तुमची डेट ऑफ बर्थ आहे. डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचं इयर आणि तुमचं मंथ, ही सगळी गोष्ट पूर्णपणे फिल करायची आहे. त्याच्यामध्ये बघा आता डेट ऑफ बर्थ, तुमचा जो काय ऍड्रेस असेल तो ऍड्रेस तुम्हाला पूर्णपणे टाकायचा आहे. मी माहिती फिल करून घेतो, तुम्ही पण सेम तशीच माहिती फिल करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इंडिया आणि महाराष्ट्र ऑलरेडी सेट येईल. डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता मी पुणे रुरल मध्ये येतो त्यामुळे मी पुणे रुरल टाकत आहे. आणि तुमचा आयडी आणि पासवर्ड जो काय असेल तो तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. तर मी माझा आयडी सेट करून घेतो. आता ज्यावेळेस तुम्ही आयडी सेट करायला जाताल ना मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला आयडी सेट करताना बघा, तुम्ही जो काय आयडी टाकताय ना तर तो आयडी तुम्हाला
सेट करताना ते चेक करतं तुमचा आयडी जो टाकलाय तुम्ही तो अवेलेबल आहे का नाहीये. जर समजा दुसरं जर कोणी तो आयडी क्रिएट केलेला असेल तर तो आयडी तुम्हाला मिळणार नाही. अशा पद्धतीची पूर्ण प्रोसेस होती. ती प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. ते पुन्हा एकदा विचारेल की तुमचं रेकॉर्ड जे आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे का, ओके म्हणून क्लिक करायचं आहे. आणि जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरला तुमचा ओटीपी गेलेला आहे. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. कारण काय आहे की जर तुम्ही फेक मोबाईल नंबर टाकत असाल त्याच्यासाठी तुम्हाला तो त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. विदाउट ओटीपी हा फॉर्म पुढे जाणारच नाही. पासवर्ड क्रिएट सक्सेसफुली झालेला आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जो काही आयडी पासवर्ड क्रिएट झालेला आहे त्याचा तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर दिला होता ज्याच्यावरती तुमचा आता ओटीपी आलाय त्या नंबरवरती तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड सक्सेसफुली झालाय का नाही झालाय हे तुम्हाला येईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा युजर नेम टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चर आहे, कॅप्चर टाकायचा आहे. आणि लॉग इन करायचं आहे. जसं मित्रांनो लॉग इन झालं इथे बघा तुम्हाला वरच्या सेक्शन मध्ये तुम्हाला जो काय तुमचा आयडी आहे त्या आयडीने तुम्हाला वेलकम केलेला आहे. त्याच्यानंतर तुमची डेट आहे, आज किती तारीख आहे ती आणि काय टायमिंग आहे तो. तर या पद्धतीचं हे पोर्टल ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात महत्वाचं आहे सिटीजन सर्व्हिसेस. इथे सिटीजन सर्व्हिसेस 2 नंबरचा जो ऑप्शन आहे शेक हँड केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं. इथे विविध पद्धतीचे तुम्हाला असे ऑप्शन्स ओपन होतील. तर त्याच्यामध्ये दुसरीकडे कुठेही जायचं नाहीये आणि डायरेक्ट आपल्याला गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये तुमची जी काय माहिती आहे ती माहिती भरायची. आता आपण हळूहळू ही प्रोसेस करूया. या प्रोसेसमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे काय काय भरायचं आहे ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येतं नेम ऑफ गणेश मंडळ. तिथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नेम ऑफ गणेश मंडळ जे काय तुमचं गणेश मंडळाचं नाव असेल ते टाकायचे. ऍड्रेस ऑफ गणेश मंडळ जे काय तुमचा ऍड्रेस आहे गणेश मंडळाचा. त्यानंतर तुम्हाला प्रेसिडेंट नेम टाकायचे जे काय तुमचं प्रेसिडेंट म्हणजे मंडळाचे जे कोण अध्यक्ष असतील त्या अध्यक्षांचं नाव टाकायचंय तुम्हाला. तर अध्यक्षांचं नाव टाकून घेतो मी. त्यानंतर तुम्हाला विचारलेला आहे प्रेसिडेंट मोबाईल नंबर. इथे तुमचा प्रेसिडेंट अध्यक्षांचा नंबर टाकायचा आहे. आणि प्रेसिडेंटचा ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे मित्रांनो. हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेलं आहे इन्फॉर्मेशन ऑफ द ऑफिस अँड मेंबर ऑफ द मंडळ. आता इथे तुम्हाला माहिती भरायची आहे. जे काय तुमचे मेंबर आहेत मंडळामध्ये जे अध्यक्ष आहेत अध्यक्षाच्या खाली जी बॉडी येते त्या बॉडीच्या लोकांची नावं टाकायची आहेत आपल्याला. तर इथे आपण टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे.
आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 10, म्हणजे जे कोणी त्याच्यामध्ये सदस्य असतील तर त्या 5 सदस्यांची नावं तुम्हाला इथे ऍड करायची आहेत. ऍड बटनावरती क्लिक केले की तुम्हाला अजून एक कॉलम ऍड होईल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं नवीन माणसाचं नाव, जो कोण मेंबर असेल त्याचं नाव टाकायचं आहे आणि आपल्याला ते ऍड करून घ्यायचंय. तर आता आपण पाहूया, जी जी आपली माणसं आहेत त्या त्या लोकांची आपण नावे ऍड करून घेऊया. अशा पद्धतीची 5 नावं आपली मित्रांनो ऍड झालेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय विचारलंय ते पाहूया. इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ गणेश मंडळ, तुमचं कधी गणेश मंडळ स्थापन झालंय ते आपण तिथे टाकायचंय. तर जे काय तुमचं इयर असेल, म्हणजे केव्हा 2000, 2010, 2005, जेव्हा कधी झालेलं आहे. आता फेस्टिवल पिरियड कधीच आहे, फेस्टिवल म्हणजे केव्हापासून आहेत गणपती. तर गणपती साधारणतः 7 तारखेपासून माझ्या माहितीप्रमाणे आहेत. तर त्या तारखेपासून जे गणपतीचे शेवटचा दिवस आहे त्यापर्यंतची आपल्याला परमिशन काढायची आहे. 7 ते 17 असं काहीतरी माझ्या माहितीनुसार आहे. तर मी ते 7 ते 17 अशी तारीख तारीख टाकून घेतो. आता इथे बघा, रजिस्ट्रेशन नंबर फ्रॉम चॅरिटी कमिशनर्स. आता याचं काय कंपल्शन नाहीये, रेड कलरचा स्टार नाहीये त्यामुळे आपण ते टाकत नाहीये. त्याच्यानंतर खाली जायचंय, स्टेट स्टेट सिलेक्ट केलेलं आहे, डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचंय. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन आपला तुमचं जे कुठलं पोलीस स्टेशन असेल ना मित्रांनो ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. आता बारामती सिटी पोलीस स्टेशन येतं. ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन, ऍप्लिकंट इन्फॉर्मेशन. आता ऍप्लिकंट म्हणजे कोण, मी अप्लाय करतोय, माझं जे मग डिटेल्स असतील ते डिटेल्स मला इथं फिल करायचे आहे. याच्यामध्ये मी माझी डिटेल्स फिल करून घेतो. डेसिग्नेशन, तुमचं मंडळामध्ये काय डेसिग्नेशन आहे ते टाकायचं आहे. आणि तुमचा जो काही फोटो असेल मित्रांनो तर तो फोटो अपलोड करायचा आहे तुम्हाला. फोटो खूप महत्वाचा आहे, फोटो शिवाय तुमचं काम होणार नाहीये. मी माझा फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर पुढे काय आहे, गणेश मूर्ती, स्टेज, मंडप इन्फॉर्मेशन. आता ही इन्फॉर्मेशन एवढी काही कंपल्सरी नाहीये. जिथे जिथे इन्फॉर्मेशन कंपल्सरी आहे ती ती माहिती तुम्हाला टाकायची. आता नेम ऑफ मंडप ओनरचं काही गरज नाहीये आपल्याला. मोबाईल नंबर ऑफ मंडप ओनर त्याची पण गरज नाहीये. ऍड्रेस ऑफ मंडप ओनर त्याची गरज नाहीये. डिटेल ऍड्रेस ऑफ मंडप अँड फेस्टिवल, जिथे कुठे तुमचा फेस्टिवल असणार आहे त्याची डिटेल ऍड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर लेंथ ऑफ मंडप इन फूट, जे काय तुमचं असेल ते, स्टेज किती फुटाचं आहे ते, विड्थ, त्यानंतर हाईट, स्टेज हाईट काय असेल ती, या गोष्टी तुम्हाला टाकून घ्यायच्यात मित्रांनो. त्यानंतर आता इथे बरंच दिलेले आहे तुम्हाला माहिती, लेंथ ऑफ गणेश मूर्ती, विड्थ ऑफ गणेश मूर्ती, हाईट ऑफ गणेश मूर्ती. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत पण याची कंपल्शन नाहीये, त्यामुळे ती काही गोष्ट टाकायची का नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता सब्जेक्ट ऑफ सीन म्हणजे काय आहे की देखावे, याला म्हणतात देखावे. तुमचा काय देखावा आहे तर तो देखावा तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुमचा देखावा काय असेल बाबा, तुमचं मुव्हिंग देखावा असेल म्हणजे
एखादी मूर्ती आहे, ती मूर्ती तुमची हालचाल करणारी मूर्ती आहे किंवा अजून काय आहे, तर तो तुम्हाला देखावा टाकायचा आहे. तुमचा काय देखावा आहे, तर आपण इथं लाइटिंग टाकू शकतो. ऑप्शन टाकलेला आहे. त्यानंतर गणेश मूर्ती सप्ताह इन्फॉर्मेशन. आता हे काय एवढी माहिती तुम्हाला फिल करायची गरज नाही, कंपल्शन नाहीये याच्यामध्ये. जिथे जिथे कंपल्शन आहे तिथे तिथे आपण त्या त्या गोष्टी फिल करत जाऊया. गणेश मूर्ती विल बी प्रोटेस्टेड बाय मंडल व्हॉलंटरी 24 hours. येस, म्हणजे तुम्ही तुमचं काळजी घेणार आहे. विल सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल फेस्टिवल प्लेस. येस. विल साऊंड सिस्टीम विल बी यूज ड्युरिंग फेस्टिवल. येस. साऊंड सिस्टीम शिवाय तर फेस्टिवल होतच नाही. जनरेटर अरेंज इमेज ड्युरिंग इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम अँड लोड. येस. त्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट फ्रॉम चॅरिटी कमिशनर. हे आपल्याकडे नसतं. त्यानंतर कॉपी ऑफ प्रिव्हियस इयर पोलीस परमिशन हे तुमच्याकडे मिळून जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला परमिशन ऑफ ग्रामपंचायत म्युन्सिपल, म्हणजे तुमचा जो कुठला एरिया असेल, म्हणजे समजा तुमची ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचा तुम्हाला परमिशनचं लेटर मिळतं. कॉर्पोरेशन असेल, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर त्याचं तुम्हाला लेटर असतं, ते लेटर तुम्हाला जोडायचं आहे. एनओसी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट प्लेस ओनर इफ मंडप इज टू बी सेटअप इन प्रायव्हेट प्लेस. जर समजा एखाद्या प्रायव्हेट प्लेस मध्ये असेल तर तिथली एनओसी पाहिजे ओनरची, किंवा माझं काही हरकत नाहीये तुम्ही इथं मंडळ स्थापन करताय म्हणून. रिसिप्ट फॉर पेमेंट टेम्पररी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, म्हणजे तात्पुरत्या इलेक्ट्रिसिटीचं जे कनेक्शन असतं त्याची रिसिप्ट तुम्हाला अटॅच करायची आहे. एनओसी फ्रॉम ट्रॅफिक कंट्रोल ब्रांच, म्हणजे ट्रॅफिक कंट्रोलचं जी ब्रांच आहे त्या ब्रांच मधनं पण तुम्हाला एनओसी कलेक्ट करायची आहे. आता मित्रांनो जर समजा ग्रामीण भागामध्ये जर तुमचं मंडळ असेल तर त्या मंडळासाठी तुमचं कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला ट्रॅफिक कंट्रोल ब्रांचचं रिसिप्ट मिळत नाही किंवा तिथे नसतं. कारण की एखाद्या ग्रामीण भागामध्ये असतानाच रहदारी कमी असते, त्याच्यामुळे तिथे तुमची रहदारी कमी असल्यामुळे तिथं ट्रॅफिक जाम होण्याची काही हे होत नाही, म्हणजे प्रॉब्लेम येत नाहीये. त्यानंतर लास्टला 7 नंबरला ऑप्शन जो दिलेला आहे तो आहे परमिशन फ्रॉम पोलीस स्टेशन फॉर साऊंड सिस्टीम अँड लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकरसाठी तुम्हाला हमखास परमिशनची गरज आहे, त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाहीये. हा अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. आणि लास्टला तुम्हाला आहे आय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन लिस्टेड इन द ऍप्लिकेशन इज करेक्ट अँड ट्रू. इफ फाइंड रॉंग आय विल बी इलिजिबल फॉर लिगल ऍक्शन. आणि याच्यावरती तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं. आता तुम्हाला जे काय काय राहिलेलं असेल तर ते भरल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. आता इथे बघा, प्लीज अपलोड ऍप्लिकंट फोटोज. आता आपण इथं फोटो ऍप्लिकंटचा टाकला होता, पण फोटो का गेला हे काय समजलं नाहीये. पुन्हा एकदा आपण अपलोड करूया. पुन्हा एकदा फोटो आपण अपलोड केलेला आहे आणि सबमिट वरती क्लिक करूया. जसं सबमिट वरती तुम्ही क्लिक करताल अशा पद्धतीचा हा फॉर्म सबमिट झालेला आहे. इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे मित्रांनो. इन फ्युचर मध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला कधी वाटेल की बाबा माझं जे ऍप्लिकेशन आहे मी ते सबमिट केलेलं आहे पण ते ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालंय का नाही, रिजेक्ट झाले, नेमका काय प्रॉब्लेम आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट पुन्हा पुन्हा लॉग इन करायची आहे. पुन्हा पुन्हा ओपन करून तुम्हाला पाहायचं आहे की ते अप्रूव्हल झालेलं आहे का नाहीये. अशाच ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ तुमच्या गणेश मंडळाच्या भरपूर मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे लोक आता नवीन पहिल्यांदाच गणेश मंडळ स्थापन करत आहेत त्या लोकांना याचा फायदा होईल. जे जे लोक बरेच वर्ष झालं गणेश मंडळ उभा करत आहेत पण त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची पोलीस परमिशन नसते, तर ती पोलीस परमिशन साठी बऱ्याच ठिकाणी लोकांना धावावं लागतं, पळावं लागतं, किंवा मला परमिशन काढायची आहे, मला तर मंडळ उभं करायचंय, माझ्याकडे वेळ तर नाहीये. तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला ही ऑनलाईन वेबसाईट आहे, ही अशा पद्धतीची महत्वाची व्हिडिओ होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.